यानंतर पुढे एक सविस्तर बातमी पाहूया। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। आपण सावजी खाल्लं तर 1 महिना आजारी पडेल असं वक्तव्य त्यांनी केलं आणि हा व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला। या वक्तव्यामुळे आता वादाला तोंड फुटलंय। अमरावतीतील एका कार्यक्रमामध्ये बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की हॉटेलमध्ये गेल्यावर आपण म्हणतो की चांगलं जेवण दे। यावेळी बोलताना त्यांनी नागपुरातील सावजीचा उल्लेख केला। सावजी जर आपल्यासारख्यानं खाल्लं तर आपण 1 महिना तरी हॉस्पिटलमध्ये जाणार अशी परिस्थिती आहे आणि आपण ते खातो। अशा प्रकारचं ऑइली, फॅटी, सॉल्टी आणि शुगरी पदार्थ खाल्ले तर तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर काय, असंही पुढे मुंढे म्हणाले। दरम्यान तुकाराम मुंढेंनी केलेल्या या वक्तव्यावर विविध स्तरातून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या। आणि आपण काय म्हणतो, हॉटेलमध्ये गेलो, अरे मला चांगलं जेवण दे, स्पायसी दे। इकडे तर्री पण काहीतरी इकडे एक मोठा प्रकार आहे, ते दे। नागपूरला तर कोणतं ते चिकन काय असं सावजी, म्हणजे सावजी जर माझ्यासारख्या माणसांना खत करून 1 महिन्यात हॉस्पिटलमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे, ते आपण खातो। म्हणजे काय, ऑइली, फॅटी, सॉल्टी, शुगरी। तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर काय, तुमचं हार्ट अजून दुसरं तयार होईल। दरम्यान सावजी जेवणाबाबत तुकाराम मुंढे यांनी काय म्हटलं आपण ऐकलं। नागपूरचं सावजी खाल्लं तर आपण महिनाभर आजारी पडेन असं वक्तव्य तुकाराम मुंढेंनी केलं। दरम्यान तुकाराम मुंढे यांच्या या वक्तव्यानंतर सावजी पदार्थांबद्दल गैरसमज पसरवला जात असल्याची प्रतिक्रिया प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी व्यक्त केली आहे। सावजी बनवण्याची खास पारंपरिक पद्धत आहे, तशा पद्धतीनं बनवलं तर ते पोटासाठी कुठलंही त्रासदायक ठरत नाही। मात्र आजकाल जास्त तेल आणि तिखट टाकलं म्हणजे सावजी होतं, अशा पद्धतीचा गैरसमज सोशल मीडियावर पसरवला जात असल्याचं प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितलं। तसेच योग्य पद्धतीने सावजीचा रस्सा तयार केला तर जळजळ होणार नाही, सावजी नक्की छान होईल आणि तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल, असंही पुढे विष्णू मनोहर म्हणाले। सावजी म्हणजे काय की विणकर बुनकर समाज म्हणजे सावजी, आणि हे लोक मध्य प्रदेशातून मायग्रेट झाले महाराष्ट्रामध्ये। आणि सावजी जी पद्धत आहे जेवणाची पूर्णपणे वेगळी आहे की ते सगळे मसाले काळपट रंगावर भाजतात, त्याच्यानंतर ते भाजल्यानंतर गरम पाण्यात उकळवतात, गरम पाण्यात उकळून नंतर मग त्याला पाट्या वरवंट्यावर पिष्टमय असं वाटतात आणि म्हणून तो एकदम असं थिन पातळ रस्सा असतो। पण आजकाल आपण बघतो तर सावजी म्हणजे खूप जहाल तिखट केलं आणि खूप तेल टाकलं म्हणजे सावजी झालं, असं तसं नसतं। जी प्रोसेस ओरिजिनल आहे तशा पद्धतीने जर तुम्ही सावजी खाल्लं किंवा बनवलं तर ते जळजळ होणं जो प्रकार असतो तो त्याच्यामध्ये होत नाही आणि एक छान निगुतनी करण्याची प्रोसेस आहे। आणि मला वाटतं त्याला जर तुम्ही फॉलो केलं तर सावजी तुमचं नक्की छान होईल आणि तुम्ही सावजीच्या प्रेमात पडाल। आणि सावजी म्हणजे खूप तिखट असं नाही।